नमस्कार. स्कॉलरशिप मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ बार्टीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं पुण्यामध्ये येरवडा इथं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे, ते माझे काही विद्यार्थी मला भेटले, त्यावरून मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवतोय की तुम्हालाही माहित झालं पाहिजे. जे विद्यार्थी माझे गडचिरोली, भंडारा, गोंदिया अशा जिल्ह्यातून किंवा इकडे नंदुरबार, धुळे किंवा कोकणातून येतात, त्या विद्यार्थ्यांना सगळ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इथं होतंय. म्हणजे पोलीस भरती आणि IBPS सोडता. तर त्या विद्यार्थ्यांना गाईड करण्यासाठी किंवा थोडीशी माहिती माझ्या बाजून जेवढी देता येईल तेवढी देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. आत्ताच माझा विद्यार्थी एक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आला. त्याचा जो रिव्ह्यू होता त्यांनी जे मला सांगितलं ते मी तुम्हाला सांगतोय. ऑफिशियल आणि फायनल अपडेटसाठी तुम्ही फक्त आणि फक्त बार्टीच्या वेबसाईटवर आणि त्यांच्या ऑफिसवर आणि त्यांनी दिलेल्या ऑफिशियल माहितीवर विश्वास ठेवा. मी मला जेवढं कळतं तेवढी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं तुम्हाला सगळ्यात आधी मी हे क्लिअर करतो की बार्टीच्या वतीनं राज्यसेवा असेल, MES असेल, JMFC असेल, MPSC ग्रुप बी अँड सी असेल, SSC क्लास 3 असेल, या सर्व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी जे तुमचं प्रशिक्षण दिलं जातं त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला 11 ते 14 या डेट दिलेले आहेत आणि UPSC साठी 11 पासून 13 तारखेपर्यंत डेट दिलेली आहे. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पुणे इथं येरवडा चालू आहे तुमचं. मला ऍड्रेस पण मी सांगून ठेवतो. मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती पण टाकलाय, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला पण टाकतो. पत्ता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे, म्हणजे येरवडा संकुल, कॉमर्स आणि IT पार्क, तिथं तुम्हाला जायचंय. त्याचं लोकेशन पण मी तुम्हाला टाकतो आणि तुम्ही स्वतःही सर्च करू शकता. त्यासोबतच जे विद्यार्थी UPSCचे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 13 पर्यंत होणार आहे आणि बाकी कोर्सेसचं 11 ते 14 पर्यंत होणार आहे. त्यासोबतच आज एक नवीन अपडेट आली, ती पण मी तुम्हाला सांगणार आहे. बार्टीच्या पोलीस भरती आणि IBPSच्या विद्यार्थ्यांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ते तुमच्या संस्थेत होणार आहे. म्हणजे बाकी कोर्सेसचं तुमचं पुण्यात होणार आहे येरवडा ऑफिसला, परंतु IBPS आणि पोलीस भरती ही अतिशय महत्वाची अपडेट आहे. IBPS आणि पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही निवडलेल्या क्लासवरती म्हणजे त्या संस्थेमध्ये होणार आहे. त्यामुळे तुम्ही त्या संस्थेमध्ये जायचंय. त्याची डेट पण मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी हे बघून घ्या, 2 तास तुम्हाला प्रशिक्षण मिळतं हे तर तुम्हाला माहितीच आहे, लोअर टू हायर डिफिकल्टी लेवलनुसार. लोकेशनही तुम्हाला सांगितलं. त्यानंतर डॉक्युमेंट कोणते लागणार ते पण तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी त्यांनी एक लिस्ट दिली, हे परिपत्रक अ दिलंय त्यांनी. परिपत्रक अ मध्ये कागदपत्रांची यादी दिली. त्यामध्ये पहिलं तुमचं ऑनलाईन ऍप्लिकेशनची प्रिंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यासोबतच म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्मच्या 2 पासपोर्ट साईज फोटो पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 10वीचं प्रमाणपत्र, 12वीचं प्रमाणपत्र, पदवीचं प्रमाणपत्र. त्यासोबतच पदव्युत्तर पदवी असेल तर, नसेल तर ठीक आहे, चालतंय. त्यासोबत तुमच्या जातीचं मूळ प्रमाणपत्र, हे सगळे डॉक्युमेंट ओरिजिनल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यासोबत तुमचा रहिवासी दाखला असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, बँक पासबुक. आता इथं हे सगळं देताना त्यांनी एक कॉपी दिली, झेरॉक्स कॉपी पण तुम्हाला लागणार, ती एक सांगितली. परंतु मी तुम्हाला सांगतो, माझ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की बँक पासबुक आहे त्याच्यात 2 कॉपी लागणार आहेत. तर तुम्ही झेरॉक्स काढताना सगळ्यात तुम्ही शक्य असेल तर तुम्ही सगळ्याच्या 2-2 कॉपी घेऊन जावा. तर नसेल तर किमान बँक पासबुकच्या 2 कॉपी आणि फोटो 2 असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. जर दिव्यांगताचा दाखला असेल किंवा अनाथ असल्याचा दाखला असेल ते पण तुम्ही घेऊन जाणं गरजेचं आहे. बार्टीसाठी अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे तुम्हाला जे असणारं इन्कम सर्टिफिकेट आहे ते 3 वर्षाचं लागतंय. आरटीचा विषय वेगळा. आरटी मध्ये त्यांनी फक्त 25-26 एकच इन्कम सर्टिफिकेट मागितले. पण जर बार्टीचं विचाराल तुम्ही तर इथे त्यांनी स्पष्ट सांगितलंय 2022-23, 23-24 आणि 24-25 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हात जोडून मी मागच्या 6 महिन्यापासून विनंती करतोय. आता मला एका मुलाचा कॉल आला की सर माझं इन्कम सर्टिफिकेट एकच वर्षाचं आहे, काय करू? तर मी तुम्हाला अजूनही विनंती करतो, तुम्ही जाऊन त्या महाई सेवा केंद्रात जावा, त्यांना विनंती करा की मला कसल्याही परिस्थितीत 14 तारीख म्हणजे शेवटचे, डेट वाढेल नाही वाढेल सांगता येत नाही, 14च्या आत शक्य होईल तर तुम्ही प्रयत्न करा. आणि नसेल तर तुम्ही बार्टी ऑफिसला तरी DV साठी जावा, त्यांना विनंती करा की सर असं आहे, 1 वर्षाचं चालेल का? तर ते जे म्हणतील ते फायनल असेल, अंतिम असेल. त्यासोबतच तुम्हाला एक परिशिष्ट ब आणि परिशिष्ट क पण दिलेलं आहे, ते पण तुम्हाला जोडायचं. तर तुम्हाला परिशिष्ट क सांगतो मी. ओरिजिनल डॉक्युमेंट लक्षात ठेवा, ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत तुम्हाला झेरॉक्स कॉपी पण घेऊन जायचंय. आणि सगळ्या डॉक्युमेंटवर तुम्हाला सेल्फ अटेस्टेड सही करावी लागते, पण इथं करू नका, त्यांच्या समोर करा. ते त्यांच्या समोर केल्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स असतील त्यावर तुम्हाला सही करून द्यायचे, सेल्फ अटेस्टेड. आता हे प्रपत्र परिशिष्ट ब तुम्हाला घेऊन जायचं आहे. हे आहे स्वयं घोषणापत्र. यामध्ये मी म्हणजे तुमचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर सत्य प्रतिज्ञेवर सांगते की 2025-26 या कालावधीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे मार्फत अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठीच्या कोणती योजना आहे तुमची, UPSCची असेल, राज्यसेवेची असेल, ते पूर्ण योजनेचं नाव लिहायचं. या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असून मी कोणतेही भौतिक आमिष उदाहरणार्थ टॅबलेट, आर्थिक लाभ, प्रशिक्षण कालावधी, इतर सवलती. महाराष्ट्रातलं स्कॉलरशिप मित्र एकमेव चॅनल आहे ज्यांनी जवळजवळ 7-8 व्हिडिओ असे टाकलेत ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की कुणीही आर्थिक आमिषाला बळी पडू नका, संस्थांनीही कुणी पैसे देऊ नका आणि विद्यार्थ्यांनी मागू नका. तर तसं केल्यास पार्टीच्या सर्क्युलरनुसार कारवाई होऊ शकते. टॅब कुणीच कुठं मागू नका, कुणी तुम्हाला टॅब देऊ शकणार नाही, विश्वास ठेवू नका, टॅब मिळणार नाही. त्यानंतर अशा कोणत्याही सवलतीस बळी न पडता स्वइच्छेने माझ्या पसंतीच्या त्या क्लासचं नाव या खाजगी प्रशिक्षण संस्थेची निवड केली आहे व त्यानुसार मग तुम्ही हे सगळं इथं लिहिलं
हे वरचं हे काय परिशिष्ट ब हे भरलं की तुम्हाला 2-3 पेजेसचं आहे. त्यानंतर शेवटी तुम्हाला प्रशिक्षणार्थीची स्वाक्षरी, त्याचं संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, आधार नंबर, कायमचा तुमचा पत्ता, साक्षीदाराचे 2 नावं आणि तपासणी अधिकारी खालचं लिहितील. तुम्हाला इथं फोटो लावायचा आहे. 2 गोष्टी लक्षात ठेवा. पासबुकचं एक डबल झेरॉक्स लागेल आणि तुमचा फोटो डबल लागेल. हे एक बेसिक सांगतोय. तुम्ही तिथे गेल्यानंतर ते जे सांगतील ते तुम्ही फॉलो करा. म्हणजे मी फक्त मला जेवढं माहिती आहे तेवढं सांगतोय. तुम्हाला अजून मी परत सांगतो. ऑफिशियल आणि फायनल अपडेटसाठी फक्त आणि फक्त बार्टीची ऑफिशियल वेबसाईट, बार्टीचं कार्यालय आणि बार्टीचे अधिकृत संकेत क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर त्यावरती विश्वास ठेवा. मला जेवढं माहिती आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, तो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या. आणि जे विद्यार्थी एक मिनिट थांबा, मी तुम्हाला अजून एक आत्ता जी अपडेट आली ती पण तुम्हाला सांगतो. बार्टीच्या वेबसाईटवरती IBPS आणि पोलीस भरतीच्या मुलांसाठी एक परिपत्रक तासाभरापूर्वी आलंय. ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. तुमच्या समोरच सगळं जे काय असेल ट्रान्सपरंटली मी तुम्हाला सांगण्याचं काम करतो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आताच बार्टीकडून एक अपडेट आलेले आहे. त्यानुसार त्यांनी सांगितलंय 12/2 म्हणजे आजच अपडेट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे मार्फत IBPS तथा पोलीस पॅरामिलिटरी पूर्व प्रशिक्षणासाठी 15/12/2025 ला तुमचा रिझल्ट लागला होता. त्यांनी काय सांगितले की IBPS तथा पोलीस व मिलिटरी पूर्व प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या तसेच ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्था निवडलेल्या विद्यार्थ्यांना पसंती दिलेल्या प्रशिक्षण संस्थेबाबत प्राप्त ईमेल व कन्फर्मेशन स्लिप दिनांक 12/2/2026 रोजी पाठवण्यात आली आहे. मी तुम्हाला कन्फर्मेशन स्लिप आलेले आहेत. आज सुरू झालेले, मला मुलांचे कॉल आले तर तुम्हाला ते कन्फर्मेशन स्लिप येणं सुरू आहे. त्यानुसार महत्वाची लाईन बघा, IBPS तसेच पोलीस व पॅरामिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण संस्था निवडलेल्या विद्यार्थ्यांनी पसंती दिलेल्या प्रशिक्षण संस्थेकडे दिनांक 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी पर्यंत कागदपत्रांची तपासणी करणे बंधनकारक आहे. जे विद्यार्थी 17 फेब्रुवारी पर्यंत कागदपत्रांची तपासणी करणार नाहीत अशा विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल. म्हणजे अतिशय महत्वाची अपडेट आहे. बाकी कोर्सेसचं जे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे ते तुमचं बार्टी येरवडा ऑफिसला होणार आहे. पण IBPS आणि पोलीस भरतीचं प्रशिक्षण हे तुमच्या निवडलेल्या क्लासवरती म्हणजे त्या संस्थेत होणार आहे. त्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी त्यांनी लिस्ट पण दिलेली आहे. सेम असं परिशिष्ट ब स्वयं घोषणापत्र तुम्हाला लिहून द्यायचं आहे. त्यासोबत परिशिष्ट क पण तुम्हाला हे भरून द्यायचं. हे बघा, हे परिशिष्ट क पण आहे, हे पण तुम्हाला भरून द्यायचं आहे. तर हे दोन्ही तुम्हाला भरून आणि सगळ्या डॉक्युमेंट सह्या लागतात ते त्यांच्या समोर करा, सेल्फ अटेस्टेड. अतिशय महत्वाचा व्हिडिओ होता बार्टीच्या विद्यार्थ्यांसाठी. तुमच्या सर्व मित्रांना ही लिंक पाठवा आणि काही मदत लागली तर बिंदास एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व 7722039009 7722039009 स्कॉलरशिप मित्र. त्यासोबतच स्कॉलरशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचा आणि महाराष्ट्र शासनाचं विशेष आभार. आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नव महाराष्ट्र निश्चित घडेल. धन्यवाद. TRT, बार्टी, RT, सारथी आणि महाज्योती.